शांती. आज आहे 24/4/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही सकाळी श्रीमंत बनता, संध्याकाळी फकीर बनता. गरिबापासून श्रीमंत, पतितापासून पावन बनण्यासाठी 2 शब्द लक्षात ठेवा. मन मना भव, मध्याची भव. प्रश्न आहे, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे आठवणीची यात्रा आणि ज्ञानाचे चिंतन. दुसरा पॉइंट आहे सर्व संबंध अर्थात नाती एकाच सोबत असावेत, इतर कुठेही बुद्धी जाऊ नये. तिसरा पॉइंट आहे जी सर्वशक्तिमान बॅटरी आहे त्या बॅटरी सोबतच योग लागलेला अर्थात जोडलेला असावा. पूर्णतः स्वतःवर लक्ष असावे. दैवी गुणांचे पंख लागलेले असावेत. तेव्हा कर्मबंधनातून मुक्त होत जाल. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे सुगंधित फूल बनण्यासाठी संगतीची खूप काळजी घ्यायची आहे. हंसांसोबत संगत करायची आहे. हंस होऊन राहायचे आहे. मुरलीच्या बाबतीत कधीही बेपर्वा बनायचे नाही. निष्काळजीपणा करायचा नाही. दुसरा पॉइंट आहे कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी संगम युगावर आपले सर्व नाते संबंध एका बाबांसोबतच ठेवायचे आहेत. आपसामध्ये कुठलाही संबंध ठेवायचा नाही. कोणत्याही हदच्या नात्यामध्ये प्रेम ठेवून बुद्धियोग लटकवून ठेवायचा नाही. एकाचीच आठवण करायची आहे. आजचे वरदान आहे परमात्मा प्रेमामध्ये लीन होणारे अथवा भेटीमध्ये मग्न होणारे सच्चे स्नेही भव. स्नेहाच्या निशाणीसाठी गायन आहे की 2 असताना सुद्धा 2 न राहता एक होऊन जाणे. यालाच सामावून जाणे अर्थात एकरूप होणे म्हटले जाते. भक्तांनी याच स्नेहाच्या स्थितीला एकरूप होणे अथवा लीन होणे असे म्हटले आहे. प्रेमामध्ये लीन होणे ही एक अवस्था आहे, परंतु या अवस्थेऐवजी त्यांनी भक्तीमध्ये आत्म्याचे अस्तित्व कायमस्वरूपी समाप्त होणे असे मानले आहे. तुम्ही मुले जेव्हा बाबांच्या किंवा रुहानी माशूकच्या भेटीमध्ये मग्न होता तेव्हा समान बनता. स्लोगन आहे अंतर्मुखी तो आहे जो व्यर्थ संकल्पांपासून मनाचे मौन धारण करतो. ओम शांती.